हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मेथी घालून आणि थोडं दही टाकून ढाबा स्टाईल मेथीची भाजी दाखवणार आहे। हे मेथीची भाजी चांगली चिरून धुवून घेतली बरं का, बारीक चिरली, माझ्याकडे बारीक चिरलेली आवडते। हे कांदा आहे, हे बघा, हे टोमॅटो आहे, हे लसूण आहे, ह्याच्यामध्ये थोडी लोणी आणि कोथिंबीर आहे। आता हे बघा, हे तिळ येतं आणि हे भाजलेले शेंगदाणे येतात। तुम्ही रोस्टेड चना डाळ करून त्याच्यामध्ये मिक्सरमधून पेस्ट करून टाकू शकता, पण मी आता माझ्याकडे चना डाळ खूप खाली गेलेली आहे, काढताना खूप हे होते, म्हणून मी बेसन भाजून टाकायले। बेसन पण भाजून टाकलेलं चालतंय, त्याला तेल टाकू नका, असंच भाजा आणि परत पेस्टमध्ये टाकून ते तेलामध्ये भाजून घ्या। आता हो का, छान खमंग भाजलंय, हे वास यायला आहे, ह्याचा छान सुगंध सुटला आहे ह्याचा। आता हे काढून ठेवते। तुम्हाला दही नसलं टाकायचं तर बिना दह्याची सुद्धा छान होती। आता मी विचार करायले बिना दह्याची करायची, बघते आता कसं करायचं ते। आता हो, छान भाजले, मी गॅस बंद करते। छान भाजले आता हे सगळं। आता मिक्सर पॉट मध्ये घालायचं, ह्याच्यामध्ये घालायचं हे सगळं, तीळ आणि शेंगदाणे आणि हे बेसन, त्याची पेस्ट तयार करायची आपल्याला। बेसन काय एवढं लागणार नाही, 1 चमचा बरंच टाकणार आहे। भाजी खूप थोडी आहे, नाही भाजी थोडी आहे, हो का। पोहे खायचे 2 चमचे बेसनाचं पीठ टाकले मी, जास्त नाही टाकलं। आता ह्याच्यामध्ये तेल टाकून कांदा ते भाजून घेते, अगोदर पेस्ट करून घेते मी। आता हे बघा, तेल गरम ठेवलंय, ह्याच्यामध्ये मी थोडी मोहरी टाकते। तुम्ही ह्याच्यात हिरवी मिरची पण बारीक कट करून टाकू शकता, मी टाकणार नाही, माझ्याकडे खात नाहीत हिरवी मिरची जास्त, आणि लाल मिरची पण जास्त खात नाहीत, माझ्याकडे थोडं फिकं फिकं खाते तर। आता हे बघा, तेल चांगलं गरम झाले, ह्याच्यामध्ये मोहरी टाकली। मोहरी थोडी तडतडली की जिरे टाकणार आहे, मोहरी जिरे बरोबर टाकायचे नाही बरं का, अगोदर मोहरी तडतडली की जिरे जळून जाते त्याच्यामध्ये। आता हे बघा, मोहरी चांगली तडतडली आणि किंचितच टाकणार आहे मोहरी पण आणि जिरे पण, हे बघा। आता बघा, हे झालं तडतडायला, ह्याच्यामध्ये कढीपाल्याचे बारीक पानं करून तुम्ही टाकू शकता, मी टाकणार नाही। कांदा टाकला, कांदा थोडा बारीक चिरून घ्यायचा बरं, जास्त मोठा मोठा नाही चिरायचा। हे बघा, आता ह्याला चांगलं मी भाजून घेते, आणि भाजताना थोडं मीठ टाकलं का कांद्यामध्ये, नाही तर मग थोडीशी किंचित साखर टाकली की कांदा खूप छान चांगला भाजला जाते, खरपूस भाजते आणि लवकर भाजते। आणि आपल्या हिशोबाने टाकायची, मेथी थोडी म्हणून मग त्याच्यामध्ये तुम्ही जास्त मीठ टाकलं तर मेथी खरट होऊन बसेल। आता हे छान गॅस मोठा करून भाजून घ्यायचे कांदे। थोडे कांदे भाजत आले की टोमॅटो आणि लसूण टाकायचं, आणि कांदे खूप सरसर भाजते, तर त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं की खरपूस कलरवर गोल्डन कलर चांगला होतोय, एकदम छान भाजते बघा कांदे। आता ह्याच्यामध्ये ना मी थोडं लसूण टाकायचं, लसूण पण चांगला भाजू द्यायचा, त्याला सुगंध यावा लागतं। ह्याच्यामध्ये ठेचून टाकू नका, ह्या ढाबा स्टाईल मेथी भाजीमध्ये लसूण ठेचून टाकू नका, ह्याच्यामध्ये तुम्ही साय पण टाकू शकता, काय मलाई मेथीसारखी मेथी होती, खूप छान होती बरं ती। आता हे चांगलं भाजू देते, हे भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये टोमॅटो, कोथिंबीर आणि हे टाकायचं, परत हे पेस्ट टाकायची। मी पेस्ट 2 ते 3 चमचे टाकणार आहे, माझी भाजी थोडी आहे, आणि हे पाणी टाकायचं। आता हे चांगलं भाजला की ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे, टोमॅटो चांगले भाजले की त्याच्यामध्ये मीठ, मिरची, जिरे, हे मीठ, मिरची, काळा मसाला थोडा टाकायचा, माझ्याकडे मीठ मिरची कमी असते, हळद, मीठ, मिरची टाकायची, ह्याच्यामध्ये चांगलं हलवून घ्यायचं। पेस्ट ते टाकल्यानंतर सगळं अगोदर पेस्ट भाजून घ्यायची, आता एवढं झालं की, आणि ह्याच्यामध्येच भाजून घ्यायची ह्याच तेलामध्ये। आता हे कांदा चांगला भाजते, कांदा चांगला भाजला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे। आता बघा, ह्याच्यामध्ये मी ही कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट टाकली, ही लोणी आणि कोथिंबीर टाकली, ह्याच्यावर काळा मसाला टाकला, धनेपूड, जिरेपूड टाकली, हे हळद टाकली, इथं मिरची टाकली, आणि इथं हे मसाला टाकला काळा,
आता हे सगळं हलवून घेते मी एकदा चांगलं. ह्याला पाणी सुटेपर्यंत, ह्याला तेल सुटेपर्यंत भाजायचं बरं का चांगलं. परत मेथी टाकायची त्याच्यामध्ये. आता हे चांगली भाजून घ्यायची पेस्ट. शेंगदाणे वगैरे भाजलेलेच आहे तर समजा, तसं काही नाही आहे. पेस्ट पण चांगली भाजायची. आपण मीठ अगोदर टाकले कांदा भाजताना, आणि तुम्हाला लक्षात राहत नसलं तर टाकू नका. आता भाजी खरड झाल्यानंतर त्याला कोण खाणार आपल्याकडे, टाकून द्यावी लागेल. आता ह्याला तेल सुटेपर्यंत ह्याला चांगले पेस्टला भाजते. का तेल सुटले चांगलं. आता ह्याच्यामध्ये ही मेथी टाकते. आता ही चांगली मेथी ह्याच्यात शिजवून घ्यायची, आणि मेथी चांगली शिजली की आपल्याला ते पाणी टाकायचं. मिक्सर धुवून घेतलं ना मी, ते पाणी टाकायचं. माझी मेथी थोडी आहे म्हणून मी पेस्ट थोडी टाकली, जास्त मी पेस्ट नाही बरोबर लागत. झाली मेथी तयार. कवळी होती ना मेथी माझी, खूप कवळी मेथी म्हणून टाकली. आता ह्याच्यात हे पाणी टाकते. आणखीन लागलं तर आणखीन थोडं पाणी टाकते, म्हणजे रस्सा भाजीसारखी ही ढाबा स्टाईल मेथी होती बरं का. आता ह्याला तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं चांगलं. आता हे बघा ढाबा स्टाईल मेथीची भाजी तयार झाली. मेथी बघितलं का तुम्ही. ह्याला तेल सुटले. आता मी काढून ठेवणार आहे. मी एवढी पातळच ठेवणार आहे खायला, मला जास्त घट्ट करणार नाही. तुम्ही ह्याच्यापेक्षा सुद्धा घट्ट केली तर चालते बरं का. माझी ही ढाबा स्टाईल मेथीची भाजी तुम्हाला आवडली असेल, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही भाजी कशी वाटली. शेअर करा. धन्यवाद.